मी माझ्या गावरान बायकोला सोडून अमेरिकेला आलो. तिथे दुसरं लग्न केलं. जेव्हा अब्बांनी बातमी दिली की तुझी पत्नी गरोदर आहे, तू बाप झाला आहेस, तेव्हा मी सरळ सांगून दिलं की हे अनौरस मूल आहे. मी तर तिला स्पर्शही केला नव्हता. अब्बांनी माझ्या गावरान बायकोला चरित्रहीन ठरवून घराबाहेर काढलं. अनेक वर्षांनंतर जेव्हा माझ्या अमेरिकन बायकोला कॅन्सर झाला, तेव्हा मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पण डॉक्टरांनी माझ्या पत्नीवर उपचार करण्यास नकार दिला. मी तिथे बसून रडत होतो, तेव्हा एक मुलगा धावत आला. तो अगदी माझ्यासारखाच दिसत होता. तो मला म्हणाला, माझी मम्मा डॉक्टर आहे, ती तुमच्यावर उपचार करेल. तो मला आत घेऊन गेला. पण समोर बसलेल्या डॉक्टरला पाहून माझं काळीच धडधडलं, कारण ती दुसरी कोणी नसून माझी पहिली गावरान बायकोच होती. मी त्या गावंढळ आणि अडाणी मुलीला माझी पत्नी कधीच मानणार नव्हतो. रागाने माझे डोळे लाल झाले होते. रुमसा, जी माझ्या आत्याची मुलगी होती, ती आता माझी पत्नी झाली होती. तिने माझा आवाज ऐकून वेदना आणि लाचारीने आपले डोळे मिटले. त्या क्षणी ती माझ्यासाठी फक्त एक ओझं होती, जे मला फेकून द्यायचं होतं. ही सगळी वाताहत माझी मॅट्रिक झाल्यानंतर लगेच सुरू झाली होती. माझी इच्छा होती की मी परदेशात जाऊन शिकावं आणि तिथेच एखाद्या शिकल्या सवरलेल्या मुलीशी लग्न करावं. पण एक दिवस अब्बांनी आपला निर्णय ऐकवला की आम्ही रुमसाशी तुझं लग्न ठरवलं आहे, ती पुढच्या आठवड्यात इथे येईल. मी अब्बांच्या निर्णयावर भडकलो. मी खूप गोंधळ घातला, पण अब्बांच्या हट्टापुढे माझं काही चाललं नाही. मी मॉडर्न मुलगा होतो आणि रुमेसा गावाकडची मुलगी. ज्या मुलीचा साधेपणा, कपडे आणि बोलण्याची पद्धत माझ्यासाठी चेष्टेचा विषय होता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिचं वजन खूप जास्त होतं, जे माझ्यासाठी द्वेषात भर टाकणारं ठरलं. तिच्या लठ्ठपणामुळे आणि गावरान भाषेमुळे मला तिची खूप चीड यायची. लग्नानंतर कॉलेजच्या दिवसात जेव्हा मी मित्रांना भेटायचो, तेव्हा ते लगेच मला छेडायला लागायचे. काय रे भाऊ, गावरान बायकोसोबत कसं चाललंय? एका मित्राने थट्टा केली. दुसऱ्याने हसत विचारलं, ऐकलंय, त्या जाड्या बायकोने तुझी सगळी स्वप्न तोडून टाकली आहेत. हे टोमणे माझ्या अहंकाराला चुरगळून टाकायचे आणि रुमेसासाठीचा माझा द्वेष अधिक गडद होत गेला. माझ्या मनात एक सुंदर, स्मार्ट आणि माझ्या लेव्हलची जोडीदार असावी असा विचार होता, जी या जगात माझ्या खांद्याला खांदा लावून चालेल. रुमेसा त्या विचाराच्या पूर्णपणे उलट होती. ती मेडिकलची स्टुडंट होती आणि खूप हुशार होती. मी कित्येकदा तिला रात्री पुस्तकं वाचताना पाहिलं होतं, पण मी मुद्दाम या सत्याकडे दुर्लक्ष केलं. माझ्यासाठी तिचं जाड असणं आणि गावरान लहेजा सहन करणं अशक्य होतं. मी तिच्याकडे फक्त एकाच नजरेने पाहिलं होतं, जाहिल आणि गावरान. तुला काय वाटतं, मी तुला कधी स्वीकारेन? मी एक दिवस तिच्या खोलीच्या दारात उभं राहून रागाने विचारलं. माझी स्वप्न खूप मोठी आहेत. तू माझ्यासाठी एक भिंत आहेस, जी मला पाडून टाकायची आहे. रुमेसाने शांतपणे उत्तर दिलं. मला माहीत आहे हारिस, मी जाणते की तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. मी अब्बूंचा शब्द टाळला नाही, पण मी तुमच्या मार्गात कधीच येणार नाही. तिचा हा निरागसपणा आणि शांतता मला आणखी राग आणायची. मला वाटायचं की तिने माझ्याशी भांडावं, आपला हक्क मागावा, जेणेकरून मला तिला घटस्फोट देण्याचं काहीतरी ठोस कारण मिळेल. पण तिची शांतता माझ्या द्वेषाला अजून बळ देत होती. मी दिवस-रात्र तिच्याकडे दुर्लक्ष करायचो. मी माझ्या घरात असा राहायचो जणू ती कुणी अनोळखी आहे. मी प्रयत्न करायचो की माझा रस्ता तिच्या रस्त्याला कधीही छेदणार नाही. मी ठरवलं होतं की हे नातं जास्त काळ टिकणार नाही आणि जसा मला बाहेर जाण्याची संधी मिळेल तसा मी तिला सोडून देईन. माझ्या मनात तिच्याबद्दल द्वेषाचं बीज खोलवर रुजलं होतं. मेडिकलची स्टुडंट असूनही एखादी मुलगी इतकी जाड कशी असू शकते, याचं मला आश्चर्य वाटायचं. मी तिच्या काबिलियतकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचो आणि फक्त तिच्या बाह्य उणीवांनाच माझा द्वेष बनवायचो. एक रात्र ती माझ्या खोलीच्या दारापाशी हळूच उभी राहिली. मी आत येऊ शकते का? मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, तिने हळू आवाजात विचारलं. मी पुस्तकावरून नजर न हटवताच कठोरपणे उत्तर दिलं. ही माझी खोली आहे रुमेसा, इथे तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही आणि तुझ्याकडे माझ्याशी बोलण्यासारखं काहीही महत्त्वाचं नसेल. जा आणि तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. ती गपचूप निघून गेली आणि मला आपण विजयी झाल्यासारखं वाटलं. मी माझ्या खोलीला माझा किल्ला बनवला होता आणि मी तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. मी तिला माझा चेहरा दाखवणंही पसंत केलं नाही किंवा कधी तिच्यासोबत बसून एक क्षणही बोललो नाही. तिचा या वागणुकीचा तिच्यावर काय परिणाम करेल याचा विचार न करता मी तिला माझ्या मनातून काढून टाकलं होतं. माझं सगळं लक्ष आता युनिव्हर्सिटीत उत्तम गुण मिळवण्यावर आणि परदेशातील शिक्षणाच्या तयारीवर होतं. पण इथे माझ्यासाठी एक अडथळा होता आणि मला लवकरच हा अडथळा दूर करून माझ्या स्वप्नांकडे झेप घ्यायची होती. माझ्या मनात हा विश्वास पक्का होता की मी निवडलेला मार्गच माझ्यासाठी यशाचा एकमेव मार्ग आहे.
जेव्हा माझी युनिव्हर्सिटीची पदवी पूर्ण झाली तेव्हा एक दिवस माझ्या खोलीत आनंदाचं तुफान आलं. मला हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून प्रवेश मिळाल्याचं पत्र मिळालं होतं आणि सोबत एक चांगली स्कॉलरशिपही मंजूर झाली होती. हे माझ्या वर्षांच्या मेहनतीचं फळ होतं. पण या आनंदात एक ओझंही होतं, रूमसा. जेव्हा मी ही बातमी घेऊन अब्बूंकडे गेलो तेव्हा सुरुवातीला त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाची चमक होती. पण जेव्हा मी म्हणालो की मी लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे तेव्हा त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय म्हणतोयस हाडीस? अब्बूंनी आपला आवाज कठोर करत विचारलं. तू विवाहित आहेस. तू अशा प्रकारे तुझ्या पत्नीला सोडून कसा जाऊ शकतोस? मी खांदे उडवले. अब्बू, हे माझ्या शिक्षणाचं आणि करिअरचं प्रकरण आहे. तुम्हाला माहिती आहे, मी नेहमीच हे स्वप्न पाहिलं आहे. मी तिथल्या शिक्षणादरम्यान या ओझ्याला माझ्यासोबत ठेवू शकत नाही. रुमेसाचं वातावरण तिथे वेगळं असेल आणि माझं लक्ष विचलित होईल. ओझं? अब्बूंचा आवाज रागाने धगधगत होता. लाज वाटू दे तुला. ही तुझी पत्नी आहे, जिचा निकाह मी स्वतः तुझ्याशी लावून दिला होता. जर तुला जायचंच असेल तर एकतर तिला तुझ्या सोबत घेऊन जा किंवा तिला घटस्फोट देऊन जा. त्यांनी टेबलावर जोरात हात मारला. मी आतल्या आत भडकलो होतो. घटस्फोट देणं माझ्यासाठी अवघड नव्हतं, पण मला माहीत होतं की जर मी घटस्फोट दिला तर अब्बूंना धक्का बसेल आणि ते मला संपत्तीतून बेदखल करू शकतात. ही माझी शेवटची खेळी होती. मी एक लांब श्वास घेतला आणि चालाखीने वागलो. अब्बू, जर तुमचाच हट्ट असेल तर मी घटस्फोट देणार नाही. मी तिला इथेच सोडून जाईन, पण मी तिला माझ्या आयुष्याचा हिस्सा बनवणार नाही. तुम्हालाही माहीत आहे की आमच्यात काही नातं नाहीये. हा केवळ कागदाचा तुकडा आहे जो मी बाहेर जाऊन संपवून टाकीन. पण आता घटस्फोट देऊन तुम्हाला आणि स्वतःला त्रास देऊ इच्छित नाही. अब्बूंनी थोडा वेळ विचार केला. त्यांच्या डोळ्यात उदासी होती. ते माझ्या आणि रुमेसाचं लग्न वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करत होते, पण मी त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून हतबल केलं. ठीक आहे, तू तुझ्या शिक्षणामागे धाव, पण लक्षात ठेव, तू हे नातं फसवणुकीत ठेवून जात आहेस. तुझं हे पाऊल तुझ्या विनाशाला कारणीभूत ठरेल. अब्बूंनी मान खाली घातली आणि खोलीबाहेर निघून गेले. त्यांच्या नजरेतली निराशा त्यावेळीही मला बोचली, पण माझ्या स्वप्नांपुढे सगळं काही छोटं होतं. 2 आठवड्यात मी माझी सगळी तयारी पूर्ण केली. या काळात माझी रुमेसाशी कोणतीही बातचीत झाली नाही. ती तिच्या खोलीत राहायची आणि मी माझ्या खोलीत. आमच्या लग्नाला जवळपास 2 वर्ष झाली होती आणि या 2 वर्षात आमची भेट फक्त योगायोगाने किचनमध्ये किंवा हॉलमध्ये व्हायची. तिने कधीही माझ्याकडे तक्रार केली नाही किंवा कधी माझ्याकडे प्रेम किंवा लक्ष मागितलं नाही. ती एक शांत, भोळी मुलगी होती, पण माझ्यासाठी तिच्या लठ्ठपणा आणि गावरान बॅकग्राऊंडपेक्षा जास्त महत्त्व कशालाच नव्हतं. शेवटच्या दिवशी एअरपोर्टला जाण्यापूर्वी काही तास आधी मला ड्रॉइंग रूममध्ये तिचा सामना करावा लागला. ती सामानाजवळ शांतपणे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, जणू ती दगडाची बनली असावी. मला वाटलं की कदाचित ही शेवटची संधी आहे की मी तिला थोडं आपुलकी दाखवावी, पण माझ्या ताठपणाने आणि द्वेषाने मला रोखलं. ऐक, मी थंड स्वरात म्हणालो, जणू एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलत असावं. तिने आपली मान वर केली. पहिल्यांदाच मी तिच्या डोळ्यात एक खोल समुद्र पाहिला. त्या डोळ्यात काहीतरी असं होतं जे माझ्या द्वेषालाही वितळवू शकलं असतं. पण मी लगेच आपली नजर फिरवली. तुझी वाट पाहणं व्यर्थ आहे, मी माझ्या विजयाची घोषणा केल्यासारखा म्हणालो. मी इथे पुन्हा कधीच परत येणार नाही, आणि जर आलोच तर फक्त हे नातं संपवण्यासाठी. लवकरच मी तुला मुक्त करेन आणि मग तू तुझं आयुष्य जग. मी हे शब्द तिच्या काळजात सुरीसारखे खुपसले होते. मी तिच्या भावनांचा थोडाही विचार केला नाही. मला एका क्षणासाठी जाणवलं की तिचे हात थरथरू लागले आहेत आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं आहे. पण मी लगेच माझं मन कठोर केलं. मला वाटलं की मी त्या अपमानाचा मोठा बदला घेतला आहे जो मला तिच्यामुळे युनिव्हर्सिटीत मित्रांसमोर सहन करावा लागला होता. ती काही बोलली नाही, फक्त नकारार्थी मान हलवली आणि वळून निघून गेली. तिची शांतता मला जास्त त्रास देऊन गेली. मी मनावर दगड ठेवला आणि अब्बू, अम्मी आणि बहिणींना मिठी मारून निरोप दिला. अब्बूंच्या चेहऱ्यावर अजूनही पश्चाताप होता, जणू त्यांना माहीत होतं की मी चुकीच्या मार्गावर चाललो आहे. जेव्हा मी घरातून बाहेर पडलो आणि कारमध्ये बसलो तेव्हा मी रुमेसाच्या खोलीच्या खिडकीकडे क्षणभर पाहिलं, पण तिथे पडदा पडलेला होता. मी एअरपोर्टला पोहोचलो आणि माझं विमान हवेत झेपावलं. माझ्या मनात फक्त अमेरिकेचं उज्ज्वल भविष्य होतं, जिथे कोणतीही गावरान बायको किंवा जाडी बायकम असे टोमणे नसतील. माझ्या हातात घटस्फोटाची कागदपत्र होती, जी मी अब्बूंसमोर वापरली नव्हती,
पण मी मनात ठरवलं होतं की अमेरिकेला पोहोचताच मी ती पाठवून देईन आणि हे ओझं कायमचं उतरवून टाकीन. विमानाची खिडकीतून ढगांकडे पाहताना मी स्वतःशी एक वचन दिलं की मी परत येऊन ही नावापुरती नाती संपवून टाकीन. मी रुमेसाला माझ्या आयुष्याच्या पानातून कायमचं पुसून टाकलं होतं. मला त्यावेळी माहीत नव्हतं की हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा पश्चाताप ठरेल. माझ्या स्वातंत्र्यापेक्षा जास्त कोणतीही गोष्ट प्रिय नव्हती आणि मी या स्वातंत्र्याची किंमत एका निष्पाप माणसाचं हृदय आणि आपल्या बापाचा आनंद देऊन चुकवली. हे उड्डाण फक्त अमेरिकेचं नव्हतं, तर माझ्या नैतिकते आणि माणुसकीच्या अंतराचं उड्डाण होतं. मी पूर्णपणे स्वार्थाच्या दलदलीत अडकलो होतो. अमेरिकेला पोहोचल्यावर माझ्या आयुष्यात एकदम बदल झाला. तिथली वेगवान जगण्याची पद्धत, पूर्ण स्वातंत्र्य आणि कोणत्याही प्रकारची बंधनं नसणं मला खूप आवडलं. मी लगेच युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला आणि अभ्यासात गुंतलो. हे एक पूर्णपणे नवीन जग होतं, जिथे माझ्या देशातली कौटुंबिक बंधनं, रीतिरिवाज आणि माझ्या निर्णयांना काहीच महत्त्व नव्हतं. मी सर्वात आधी हाच निर्णय घेतला की मला आता पूर्णपणे स्वतंत्र व्हायचं आहे. जवळपास 1 वर्ष उलटलं होतं की माझी भेट समायराशी झाली, जी माझ्याच युनिव्हर्सिटीत होती. ती एक सुंदर, मॉडर्न अमेरिकन मुलगी होती, जिच्या व्यक्तिमत्वात एक बोल्डनेस होता. समा माझ्या विचारांच्या अगदी सुसंगत होती. समाजात मुक्तपणे जगणारी, कोणत्याही भावनिक ओझ्यापासून मुक्त. तिची बारीक कमर, सुंदर हास्य आणि मुक्त विचारांनी मला तिच्याकडे आकर्षित केलं. मी स्वप्नातही नेहमी अशाच आयुष्याचा विचार केला होता. खूप लवकर मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्या जुन्या आयुष्यातली नाती विसरून समायराशी लग्न केलं. रुमेसा लीगली अजूनही माझी पत्नी आहे हे माहीत असूनही मी समायराला आपली जीवनसाथी बनवलं. माझ्यासाठी रुमेसा फक्त एक जुना पश्चाताप होती, जिला मी खूप आधीच माझ्या डोक्यातून काढून टाकलं होतं. मी फोन उचलला आणि अब्बूंना माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितलं. अब्बू, मी लग्न केलंय. मी समायराशी लग्न केलंय. मी थोडक्यात आणि स्पष्ट शब्दांत सांगितलं. दुसऱ्या बाजूला पूर्ण शांतता पसरली. अशी शांतता जी माझ्या पाठीच्या कण्यात गारवा निर्माण करून गेली. मी वाट पाहत होतो की ते माझ्यावर ओरडतील, रागावतील, पण शांतता जास्त भीतीदायक होती. मग एक आवाज आला, पण तो आवाज माझ्या अब्बूंचा नव्हता. तो दगडासारखा कठोर आणि थंड होता. तू आमची मान शर्मेने खाली घातली आहेस हरीस. तू तुझ्या आई बहिणींना आणि घराण्याला तोंड दाखवण्याच्या लायकीचं सोडलं नाहीयेस. एका गावरान मुलीला पत्नी म्हणून स्वीकारू शकला नाहीस, तर तुला दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा हक्क कोणी दिला? अब्बूंच्या आवाजात खोल वेदना आणि निराशा होती. मी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. अब्बू, हा माझा निर्णय आहे. रुमेसाशी माझं कोणतंही नातं नव्हतं. आणि अब्बूंनी माझं बोलणं तोडलं. बस कर. आता या घरासाठी तुझा कोणताही हक्क उरलेला नाही. आमचा तुझ्याशी, तुझ्या शिक्षणाशी, तुझ्या अमेरिकेशी कोणताही संबंध नाही. तू आजपासून आमच्यासाठी मेला आहेस. आणि फोन बंद झाला. माझ्या हातात फोन होता आणि माझ्या कानात ते वाक्य घुमत होतं. आता या घरासाठी तुझा कोणताही हक्क उरलेला नाही. माझा बाप, ज्याच्यावर मी सगळ्यात जास्त प्रेम करायचो आणि ज्याच्या अभिमानासाठी मी हे सगळं करत होतो, तो आता माझ्यावर खूप नाराज होता. मी लगेच रुमेसाला घटस्फोटाची कागदपत्रं पाठवून दिली, जेणेकरून मी स्वतःला आपल्या पापाच्या जाणीवेपासून मुक्त करू शकेन. मला वाटलं की आता मी मुक्त आहे. 3 दिवसांनंतर मला घटस्फोटावर सही मिळालेलं उत्तर मिळालं. तिने कोणताही प्रश्न न विचारता, कोणतीही तक्रार न करता मला कायमचं मुक्त केलं होतं. मला वाटलं की मी स्वतःला मुक्त केलंय, पण आतल्या आत एक रितेपणा निर्माण होत होता, ज्याकडे मी दुर्लक्ष करत होतो. समायरा आणि माझं आयुष्य सुरुवातीला खूप चांगलं राहिलं. मी तिला महागड्या भेटवस्तू दिल्या आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. मी तिच्यासाठी एक सुंदर अपार्टमेंट घेतलं आणि सुंदर फर्निचरनी ते सजवलं. प्रत्येक आठवड्यात पार्टी व्हायची, मित्र यायचे आणि मी त्या रंगीन आयुष्याचा आनंद घ्यायचो. पण लवकरच त्या सुंदर आयुष्यामागे लपलेलं भयानक सत्य माझ्यासमोर येऊ लागलं. समायराच्या गरजा खूप स्पष्ट होत्या. तिला माझ्यावर नाही, तर माझ्या पैशावर प्रेम होतं. ती विलासी वृत्तीची होती आणि माझा आर्थिक फायदा घेणं ही तिची पहिली गरज होती. जर मी तिला महागडी भेट किंवा नवीन कार दिली नाही, तर तिची वागणूक लगेच बदलायची. एका रात्री मी तिला दुसऱ्या माणसाशी बोलताना ऐकलं. हो, त्याच्याकडे खूप पैसा आहे आणि मी सध्या त्याच्यासोबत आहे. काळजी नको करू. जशी मला त्याची पदवी मिळेल, मी त्याला सोडून देईन. तिने कदाचित मला रागवण्यासाठी हे म्हटलं असेल, किंवा ते तिचं वास्तव होतं. माझ्या काळजाला मोठा धक्का बसला. ज्या स्वातंत्र्याच्या, प्रेमाच्या आणि स्मार्टनेसच्या मागे मी धावलो होतो, ते सगळं खोटं निघालं. माझं घर, जे मी मोठ्या कष्टाने बनवलं होतं, ते आता एक थंड आणि रिकामी जागा बनलं होतं. मी माझं सगळं लक्ष अभ्यासावर लावलं. माझ्याकडे समायराशी नातं तोडण्याची हिंमत नव्हती, कारण मला भीती होती की मी अमेरिकेत पूर्णपणे एकटा पडेन.
माझं वैवाहिक आयुष्य एक नरक बनलं होतं आणि माझ्या मनावर एक ओझं होतं की मी एका निष्पाप माणसाला रुमेसाला फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी सोडलं होतं. माझ्या वडिलांची नाराजी प्रत्येक वेळी माझ्या डोक्यात घुमत राहायची. माझं आयुष्य बाहेरून चकचकीत होतं, पण आतून मी तुटत होतो. समाने मला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे पिळून काढायला सुरुवात केली होती आणि मी या नरकातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो. माझं जग, ज्याचा मला अभिमान होता, ते आता माझ्यासाठी एक तुरुंग बनलं होतं, ज्याचे गज मी स्वतःसाठी स्वतःच बनवले होते. मला माझ्या आईवडिलांच्या प्रेमाची आणि घराची खूप तीव्रतेने आठवण येऊ लागली. पण आता मी परत जाऊ शकत नव्हतो, कारण मी मागे प्रत्येक नातं तोडून टाकलं होतं. समायरासोबतच्या माझ्या दुसऱ्या लग्नाच्या अपयशाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. ज्या स्वातंत्र्य आणि आनंदाच्या शोधात मी माझं घर, सन्मान आणि पहिलं नातं पणाला लावलं होतं, ते सर्व एक फसवणूक ठरलं. समायराची सततची बेवफाई आणि वाईट वागणुकीने मला मोडून टाकलं होतं. तिची चैनी आणि माझे पैसे बेजबाबदारीपणे उडवण्याच्या घटनांनी मला हे मान्य करायला भाग पडलं की मी खूप मोठी चूक केली होती. अखेर तीव्र मानसिक दडपण आणि मन तुटल्यानंतर मी ते पाऊल उचललं ज्याची मला भीती वाटत होती. एका कडू आणि तिखट वादांनंतर मी समायराला घटस्फोट दिला. कोर्टाच्या लांबलचक फेऱ्या आणि आर्थिक नुकसानीने मला जवळजवळ रिकामे केलं. मी एकटा झालो होतो. माझं शिक्षण पूर्ण झालं होतं, चांगली नोकरीही होती, पण माझं घर पूर्णपणे रिकामं होतं. मला तीव्र एकलेपणा आणि पश्चात्तापाने घेरलं होतं. मी प्रत्येक वेळी माझे वडील, माझी आई आणि जुन्याभराच्या आठवणीत हरवून जायचो. मला वारंवार अब्बूंचे ते वाक्य आठवायचे की तू आमची मान शरमेने खाली घातली आहेस हारिस. काश मी त्यांचं ऐकलं असतं. मी समासोबत 5 वर्ष घालवली होती आणि ती 5 वर्ष आता एखाद्या नरकापेक्षा कमी नव्हती. मला आता जाणीव होत होती की नात्याची खरी किंमत सुखात आणि शांततेत असते, बाह्य सौंदर्य किंवा मॉडर्नपणात नाही. एका संध्याकाळी माझं मन खूप जड होतं. मी शहराच्या एका शांत पार्कमध्ये जाऊन बाकावर बसलो. सूर्य मावळत होता आणि पार्कमधली हालचाल कमी होत होती. मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर विचार करत होतो की माझी नजर एका गोड, हसणाऱ्या मुलावर पडली, जो बाकाजवळ फुटबॉल खेळत होता. त्याचं हसणं खूप निरागस होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक असं आकर्षण होतं जे मला आपल्याकडे ओढत होतं. तो मुलगा खेळता खेळता माझ्याजवळ आला आणि त्याचा चेंडू माझ्या पायाजवळ येऊन थांबला. मी हसून चेंडू त्याला परत दिला. हॅलो, तू एकटाच खेळतोयस का? मी विचारलं. तो हसला आणि त्याच्या हास्याने माझ्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण केली. हॅलो, माझं नाव हुझैफा आहे, त्याने स्पष्ट आणि धीम्या स्वरात सांगितलं. आणि नाही, मी एकटा नाहीये, माझी मम्मा इथेच जवळ आहे. मी त्याला विचारलं की त्याचे बाबा कुठे आहेत, तेव्हा त्याने निरागसपणे उत्तर दिलं, माझे बाबा तर आकाशात ताऱ्यांच्या जवळ गेले आहेत. तो वरच्या दिशेला बोट दाखवून म्हणाला, पण माझी मम्मा माझ्यासाठी बाबा पण आहे आणि मम्मा पण. ती डॉक्टर आहे आणि ती खूप धाडसी आहे. त्याच्या बोलण्यात एक ठामपणा आणि प्रेम होतं जे माझ्या मनाला भिडलं. मला असं वाटलं जणू मी पहिल्यांदाच माझ्या आतल्या एकलेपणाला विसरलो आहे. तो बराच वेळ माझ्याशी गप्पा मारत होता आणि मी त्याच्या बोलण्यात हरवून गेलो होतो. त्याने मला त्याच्या मम्माची कहाणीही सांगितली की ती कशी रात्र जागून अभ्यास करायची आणि आता एक खूप चांगली डॉक्टर बनली आहे. तुम्ही डॉक्टर आहात का? हुझैफाने मला विचारलं. नाही बाळा, मी तर इंजिनियर आहे, मी उत्तर दिलं. तितक्यात एक कोमल आवाज आला. हुझैफा, कुठे आहेस बेटा? तुला उशीर होतोय. हुझैफाने लगेच हात हलवला. मम्मा इकडे, मी अंकलशी बोलतोय. मी तो आवाज ऐकून मान वर केली. ती स्त्री साधारण 25 पावलं दूर उभी होती. ती खूप सुसंस्कृत दिसत होती. तिने गडद निळ्या रंगाचा कोट घातला होता आणि त्यावर हलका हिजाब घेतला होता. जसा हुझैफाने तिला जवळ येण्याचा इशारा केला, तिने माझ्या जवळ येताच कामाच्या निमित्ताने चेहऱ्यावर लावलेला मास्क बाजूला केला. माझे श्वास गळ्यात अडकले. माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि माझ्या शरीरात एक तीव्र झटका बसला. मी चक्रावलेल्या अवस्थेत त्या स्त्रीला न्याहाळत होतो. माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते स्वीकारायला माझं मन तयार नव्हतं. वेळ एका क्षणासाठी थांबली होती. मी अडखळत स्वतःशीच म्हणालो, हे शक्य नाही. ती माझ्या समोर उभी होती, पण पूर्णपणे वेगळी. आता ती लठ्ठ गावरान मुलगी नव्हती, जिला मी 5 वर्षांपूर्वी द्वेषाने धुडकावून लावलं होतं. ती आता एक सडपातळ, सुंदर आणि प्रचंड आत्मविश्वासाने भरलेली महिला होती, जिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आणि प्रतिष्ठा होती. तिच्या चेहऱ्याची ठेवण बदलली होती आणि तिच्या कपड्यांमध्ये एक व्यावसायिक नजाकत होती, जी एका यशस्वी व्यक्तीमध्ये असते. तिच्या शरीरावर लठ्ठपणाची कोणतीही खूण नव्हती. ती अगदी एखाद्या मॉडेलसारखी दिसत होती. पण तिच्या डोळ्यात तीच जुनी, खोल चमक होती. रुमसा, माझं नाव गळ्यात अडकून राहिलं. मी तिला एका नजरेत ओळखलं, जरी ती पूर्णपणे बदलली होती तरीही.
या बदलाने मला धक्का दिला. माझ्या मनात त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या, जेव्हा मी तिला अडाणी आणि गावराण म्हणून हिणवायचो. पण आज ती एक डॉक्टर होती. हुजेफा, माझा मुलगा, याची शक्कल माझ्याशी किती मिळते. माझ्या बापाचा राग, माझ्या दुसऱ्या लग्नाचं अपयश आणि रुमेसाचा एक यशस्वी डॉक्टर बनणं, सगळं काही माझ्यासमोर एकाच वेळी आलं. हा असा चमत्कार होता ज्याची मी कधीच अपेक्षा केली नव्हती. मी आयुष्यात स्वतःला पहिल्यांदाच एक अपयशी आणि मूर्ख माणूस समजलो. माझ्यासमोर उभी असलेली ही महिला माझ्या चुकांचा आणि माझ्या सर्वात वाईट अपमानाचा जिवंत पुरावा होती. मी तिथेच उभा राहिलो, कारण माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरले नव्हते. माझ्या हृदयाचे ठोके बेकाबू झाले होते. माझे शुद्ध हरपले होते. ती रुमेसा होती, तीच स्त्री जिची मी थट्टा आणि निंदा केली होती, जिचा लठ्ठपणा माझ्यासाठी शर्मेची गोष्ट होती आणि जिला मी अडाणी आणि गावराण म्हणून अमेरिकेचं विमान पकडण्यापूर्वीच नाकारलं होतं. पण आज ती माझ्यासमोर पूर्णपणे बदलून उभी होती. तिने स्वतःच्या शरीराला सुडाऊल बनवलं होतं आणि तिच्या चेहऱ्याच्या ठेवणीत जी निरागसता होती त्यासोबत आता आत्मविश्वासाची चमकही सामील झाली होती. तिने अंगावर पांढरा कोट घातला होता, जो तिच्या पेशाची ओळख होती. तिचं हे रूप माझ्या सर्व चुकीच्या निर्णयांवर, माझ्या अहंकारावर आणि माझ्या स्वार्थावर एक जोरदार चपराट होती. हुजेफाने माझ्या हाताला स्पर्श केला आणि काळजीत विचारलं, मम्मा, बघा ना, हे अंकल किती चिंतेत वाटतायत. कदाचित त्यांची तब्येत बिघडली आहे. हुजेफाचा आवाज ऐकून रुमेसाने माझ्याकडे पाहिलं. मी तिच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न केला, पण तिथे माझ्यासाठी ना द्वेष होता, ना प्रेम, ना कोणती तक्रार, ना कोणता राग. फक्त एक खोल उदासी, एक थंड अंतर आणि एक व्यावसायिक पवित्रा होता, जो एक डॉक्टर आपल्या अनोळखी रुग्णासोबत ठेवतो. मी या पूर्णपणे दुर्लक्षित केलेल्या वागणुकीने हादरून गेलो. तुम्ही ठीक आहात ना मिस्टर, तिने विचारलं, आणि तिचा अंदाज असा होता जणू ती मला पहिल्यांदाच पाहत असावी. माझ्या उपस्थितीचा तिच्या आयुष्यावर काहीही परिणाम नव्हता. तिने माझं नाव घेणंही पसंत केलं नाही. फक्त मिस्टर म्हणून तिने आपलं अंतर राखलं. तिने अशा प्रकारे दुर्लक्ष केल्यामुळे माझ्या छातीत एक तीव्र वेदना उठली, जी माझ्या अपयशी लग्नाच्या आणि बापाच्या नाराजीच्या ओझ्यापेक्षाही जास्त होती. मी अडखळत्या आवाजात माझं नाव सांगणंही गरजेचं समजलं नाही आणि फक्त एकच प्रश्न विचारला, रुमेसा, तू इथे काय करतेयस? तू तर तीच होतीस. तिने आपल्या कोटच्या खिशातून एक पेन काढला आणि तो फिरवत खूप थंड स्वरात उत्तर दिलं, माझं नाव डॉक्टर रुमेसा आहे आणि मी इथे एक खाजगी क्लिनिक चालवते. मी हिंदुस्थानमधून माझी मेडिकल पदवी पूर्ण केल्यानंतर इथे पुढचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि आता माझं स्वतःचं छोटं सेटअप आहे. तुमच्या माहितीसाठी मी 5 वर्षांपूर्वीच तुमच्याशी कायदेशीर आणि भावनिक दोन्ही प्रकारची नाती संपवली आहेत. मी तिची माफी मागण्यासाठी आणि सत्य जाणून घेण्यासाठी पुढे सरसावून तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. जसा माझा हात तिच्या खांद्याकडे वळला, तिने लगेच एक पाऊल मागे घेऊन एक स्पष्ट रेषा ओढली. तिच्या चेहऱ्यावर आता पहिल्यांदाच तीव्र राग उमटला. मिस्टर, अंतर राखा, तिने आपला आवाज कठोर केला. मी तुम्हाला अशा प्रकारची परवानगी दिलेली नाही. हुजेफा, चल, तुम्हाला काय हवंय? मला ही जाणीव खूप त्रासदायक होती की मी जिला अडाणी समजलं होतं ती आज एक यशस्वी डॉक्टर बनली होती. मी स्वतःच्याच नजरेत स्वतःला खाली पाडलं. एकीकडे माझा बाप नाराज होता, दुसरीकडे एक अमेरिकन बायको होती जी मला बर्बाद करून गेली होती, आणि आता ही रुमेसा, जी माझ्या अपमानाचा जिवंत पुरावा होती. मी तिला कधीच या लायकीचं समजलं नव्हतं की ती शिक्षण पूर्ण करू शकेल. पण तिने ना फक्त शिक्षण पूर्ण केलं, तर परदेशात येऊन यशस्वीही झाली. मी हतबलतेने एक गोष्ट बोललो, मी तुला अडाणी समजलं होतं. मला माहीत नव्हतं की तू. रुमेसाने हसून माझं बोलणं तोडलं, पण त्या हसण्यात फक्त कडवटपणा होता. तुम्ही मला नेहमी तेच समजलात जे तुम्हाला समजायचं होतं. तुम्ही माझा चेहरा पाहिला, माझे गावाकडचे कपडे पाहिले, माझं वजन पाहिलं, आणि तुम्ही ठरवलं की मी कोणत्याही कामाची नाही. तुमच्या लेखी सौंदर्य आणि बुद्धी फक्त मॉडर्न आणि सडपातळ मिलींमध्येच असते. तिने हुजेफाचा हात धरला. चल बेटा, आपल्याला उशीर होतोय, संध्याकाळच्या मीटिंगला जायचं आहे. ती मला तिथे पार्कमध्ये एकटं सोडून जाऊ लागली. मी धावून तिला थांबवू इच्छित होतो. मला सांग, हुजेफा कोण आहे? पण माझ्या तोंडातून कोणताही आवाज निघाला नाही. मी तिला जाताना पाहत राहिलो. तिचा सन्मान आणि तिचं यश माझ्या डोळ्यात खुपत होतं. मी त्याच बाकावर हतबल होऊन बसलो आणि माझ्या डोळ्यासमोर 5 वर्षापूर्वीच्या एका रात्रीचं दृश्य तरळलं. ती रात्र जेव्हा मी तिला न पाहताच तुडवलं होतं आणि तिला माझ्या द्वेषाचं लक्ष्य बनवलं होतं. आज माझ्या सर्व अहंकाराचा आणि द्वेषाचा बदला नशिबाने घेतला होता. मी पुढचे अनेक दिवस फक्त रुमेसाच्या क्लिनिक बाहेर घालवले. मला कोणत्याही प्रकारे तिच्या आयुष्यात परत यायचं होतं. फक्त यासाठी नाही की ती यशस्वी झाली होती, तर यासाठीही की मला जाणीव झाली होती की मी एका खऱ्या आणि प्रामाणिक माणसाला नाकारलं होतं. ती समायरासारखी खोटी आणि बेवफा नव्हती. मी तिच्यासाठी फुलं आणि महागड्या भेटवस्तू पाठवल्या, पण तिने सगळं काही परत केलं.
रुमेसा कायदेशीररित्या माझी पहिली पत्नी आहे हे माहीत असूनही तिने मला कोणतंही महत्त्व दिलं नाही आणि ही माझ्यासाठी सर्वात मोठी हार होती. मी माझ्या मोबाईलमध्ये तिचे जुने आणि नवीन फोटो एकत्र पाहिले. लठ्ठपणा संपला होता, गावंढळपणा गायब झाला होता. पण ते डोळे जे मी 5 वर्षापूर्वी नाकारले होते, आता त्यात एक चमक होती जी मला आकर्षित करत होती. मी माझा निर्णय घेतला होता की मी हुझैफाची हकीकत आणि रुमेसाच्या हृदयाच्या भिंती तोडूनच राहीन. रुमेसाच्या क्लिनिकबाहेर माझ्या प्रतीक्षेला 1 आठवडा उलटला होता. मी हा वेळ या आशेवर घालवला की कोणत्याही प्रकारे रुमेसा माझ्या उपस्थितीचा स्वीकार करेल आणि माझ्या आतला पश्चाताप समजून घेईल. ती माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होती, पण हुझैफाचा निराबस चेहरा आणि माझ्याबद्दलचं त्याचं आकर्षण मला दररोज पार्ककडे खेचून आणायचं. मी दररोज संध्याकाळी पार्कमध्ये जायचो, जेणेकरून हुझैफासोबत थोडा वेळ घालवता येईल. हुझैफा खूप लवकर माझ्याशी मिसळून गेला होता आणि मला चांगले अंकल म्हणायला लागला होता. मला जाणवलं की त्याची शकल, हसण्याची पद्धत आणि खेळण्याचा उत्साह अगदी माझ्या लहानपणासारखा होता. ही जाणीव माझ्या विश्वासाला पक्की करत होती की हुझैफा माझाच मुलगा आहे. माझं हृदय दररोज त्या मुलाकडे अधिक ओढलं जात होतं आणि मला माझ्या आत एका बापाचं प्रेम खूप तीव्रतेने जाणवायला लागलं होतं. एका संध्याकाळी जेव्हा हुझैफा फुटबॉल घेऊन लांब गेला तेव्हा मी संधी साधली. रुमेसा बाकावर बसून काहीतरी पुस्तक वाचत होती. मी तिच्या जवळ गेलो आणि खूप जपून तिचा हात धरला. तिचा हात धरताच मला विजेचा तीव्र झटका बसल्यासारखा झाला, तोच झटका जो मला समायरासोबत कधीच जाणवला नव्हता. रुमेसाने आश्चर्य आणि रागाने आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला, पण मी तो घट्ट पकडून ठेवला होता. रुमेसा, खोटं बोलू नकोस. मी आता हे नाटक सहन करू शकत नाही. माझा आवाज दडपण आणि अस्वस्थतेने भरला होता. हा मुलगा, हुझैफा, हा माझाच मुलगा आहे ना? मला खरं सांग. मी जवळजवळ ओरडून विचारलं. माझा अचानक आलेला दबाव आणि हात पकडणं रुमेसासाठी घाबरवणारं ठरलं. तिचा चेहरा एका क्षणासाठी फिका पडला, जणू तिचं सर्वात मोठं रहस्य उघड झालं असावं. पण ती रुमेसा नव्हती जिला मी 5 वर्षापूर्वी सोडलं होतं. तिने लगेच स्वतःला सावरलं आणि तिच्या डोळ्यात तोच थंडपणा परतला. तिने एका झटक्यात आपला हात सोडवून घेतला. मिस्टर, तुम्ही मर्यादा ओलांडत आहात, तिने आपल्या प्रोफेशनल कोटला नीट करत कठोर स्वरात म्हटलं. तुम्ही चुकीच्या समजुतीचे शिकार आहात आणि मी तुम्हाला इशारा देते की तुमचं हे वर्तन खपवून घेतलं जाणार नाही. कसली चुकीची समजूत? मी रागाने उभा राहिलो. तुझ्या मुलाचा जन्म आणि माझं अमेरिकेला जाणं हे सगळं एकाच वेळी झालं आहे. मी तुला घटस्फोट पाठवण्यापूर्वी नातं संपवलं होतं. तू कसं काय म्हणू शकतेस की मी याचा बाप नाहीये? तिने आपल्या डोळ्यात तीव्र वेदना भरून म्हटलं. हुझैफा माझा मुलगा आहे आणि त्याच्या बापाचा मृत्यू 5 वर्षापूर्वीच झाला आहे. 5 वर्षापूर्वी झाला आहे. तिचा स्वर अगदी स्पष्ट होता, जणू या सत्यावर चर्चेला कोणतीही जागा नसावी. ती हुझैफाच्या बापाला मृत म्हणत होती. माझ्यासाठी हे शब्द काळजावर गोळी लागल्यासारखे होते. मी ओरडून म्हणालो, तू असं कसं म्हणू शकतेस? मी याचा बाप आहे. मीच तुला सोडलं होतं, पण तू मला माझ्या मुलापासून वंचित ठेवू शकत नाही. माझा हक्क आहे याच्यावर. हा एक भावनिक क्षण होता जिथे मी माझ्या सर्व चुका स्वीकारून आपल्या बापाचा हक्क मागत होतो. ही पहिली संधी होती जेव्हा मी माझी चूक कबूल केली की मी तिला सोडलं होतं. हक्क? रुमेसाच्या चेहऱ्यावर एक कडवट हास्य उमटलं आणि ती माझ्या या खोट्या सहानुभूतीवर हसली. तिचं हसणं माझ्यासाठी एक टोमणं होतं. 5 वर्षांपूर्वी कुठे होता हा हक्क, जेव्हा तुम्ही मला सोडून जात होतात आणि तुमच्या कागदपत्रांमध्ये माझं अस्तित्वही नव्हतं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मिस्टर. मी समायराला घटस्फोट दिला आहे. मी तिला मनवण्याचा प्रयत्न केला आणि मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम केलं होतं. ती एक चूक. रुमेसाने आपली पर्स उचलली आणि माझ्याजवळ येऊन डोळ्यात राग भरून बोलली, प्रेम? तुम्ही माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. तुम्ही नेहमी माझा अपमान केला आहे. तुम्ही माझ्या लठ्ठपणाचा, साधेपणाचा आणि माझ्या गावरान बॅकग्राऊंडचा अपमान केला आहे. तुम्ही मला अडाणी म्हटलं. तुम्ही मला ओझं समजलं. प्रेमात तर त्याग केला जातो आणि तुम्ही फक्त पळ काढलात. तिने आपली पर्स घट्ट पकडली आणि आपल्या बोलण्याचा शेवटचा हिस्सा अधिक कठोर केला. मी आता हे आयुष्य खूप कष्टाने एकटीने बनवलं आहे. आता माझं आयुष्य माझ्या मुलासोबत आहे आणि तुमचं यात परत येण्यासाठी कोणतीही जागा नाही. तुमची लायकी माझ्यासाठी एका विरलेल्या सावलीपेक्षा जास्त नाहीये. असं म्हणून तिने हुझैफाला आवाज दिला आणि वेगाने पार्कच्या बाहेर जाऊ लागली. मला असं वाटलं जणू तिने मला तिथे बसवून ठेवण्याची शिक्षा दिली असावी. मी तिथे जमिनीवर बसलो, हार मानून. माझ्या डोळ्यात पश्चात्ताप आणि वेदनेचा पूर होता. मी माझ्या आयुष्यात प्रत्येक ती गोष्ट गमावली होती जी माझी होती. माझा बाप, माझं सुख आणि आता माझा मुलगा. मी रुमेसाचं प्रेम किंवा दया मागत नव्हतो. मी फक्त माझ्या मुलासोबत वेळ घालवू इच्छित होतो आणि मी त्यापासून मुकत होतो. तिच्या गेल्यानंतर मी शपथ घेतली की हुझैफाचा बाप मेला आहे हे मी मान्य करणार नाही.
मी माझा हक्क मिळवूनच राहीन, मग त्यासाठी मला काहीही का करावं लागेना. रुमेसाची थंड उदासी आणि हुजैफाची हकीकत जाणून घेण्याची तळमळ मला अमेरिकेत जास्त काळ टिकू देत नव्हती. मी माझं सामान बांधलं आणि माझ्या बापाला भेटण्यासाठी माझ्या जुन्या घरी परत आलो. 5 वर्षानंतर घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणं एका अनोळखी माणसासारखं होतं. घरात शिरताच प्रत्येक गोष्ट ओळखीची वाटली, पण घराचं वातावरण अनोळखी होतं. ते ड्रॉइंग रूममध्ये बसून पेपर वाचत होते. मला पाहून ते क्षणभर थांबले, पण त्यांच्या चेहऱ्यावर ना स्वागत होतं ना द्वेष. "तू इथे का आला आहेस?" त्यांनी आपल्या आवाजात कठोरपणा आणत विचारलं. त्यांच्या डोळ्यात अजूनही तीच नाराजी होती, जी त्यांनी 5 वर्षांपूर्वी फोनवर व्यक्त केली होती. मी मान खाली घातली. "मी माझी चूक मान्य करायला आलोय अब्बू. मी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक सुधारायला आलोय. मी माझ्या दुसऱ्या अयशस्वी लग्नाची, समायराच्या फसवणुकीची आणि माझ्या मनाच्या रिकाम्यापणाची संपूर्ण कहाणी त्यांच्यासमोर मांडली. जेव्हा मी त्यांना सांगितलं की रुमेसा अमेरिकेत एक यशस्वी डॉक्टर आहे आणि तिला हुजैफा नावाचा मुलगा आहे, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मी माझ्या फोनमधील हुजैफाचा फोटो त्यांच्यासमोर ठेवला. फोटो पाहताच अब्बूंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी लगेच आपली नजर फिरवली. "हा मुलगा अगदी तुझ्यावर गेलाय," ते हळू आवाजात म्हणाले. मग मी त्यांना तो प्रश्न विचारला जो मला आतून पोखरत होता. "अब्बू, तुम्ही माझ्यापासून रुमेसाच्या शिक्षणाची हकीकत का लपवली? का नाही सांगितलं की ती मेडिकलची स्टुडंट आहे?" हे ऐकून अब्बू हसले, पण त्यांच्या हास्यात एक खोली होती. "ही तुझी शिक्षा होती माझ्या मुला. जिला तू अडाणी समजलंस, ती लग्नाच्या वेळीच मेडिकलची विद्यार्थिनी होती. ती खूप हुशार होती आणि तुझ्या निकाहानंतरही ती शांतपणे आपलं शिक्षण चालू ठेवून होती." अब्बूंनी माझ्याकडे पाहिलं. "तू तिला तिच्या मेहनतीदरम्यान एकटं सोडलंस आणि द्वेष दिलास. तू तिच्या चारित्र्याचा, तिच्या गावाचा आणि तिच्या लठ्ठपणाचा मजाक उडवलास. तू तिच्यावर अन्याय केलास हारेस. जेव्हा तू अमेरिकेला गेलास तेव्हा मीच तिला धीर दिला की तिने आपलं शिक्षण सुरू ठेवावं. मी तिच्या प्रोफेसर्सशी बोललो आणि तिला खात्री दिली की तुझ्याशिवायही तिचं एक आयुष्य आहे." त्यांनी आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं. "आणि आज तू या लायकीचा उरला नाहीस की तू तिला पत्नी म्हणून स्वीकारू शकशील. ती एक यशस्वी डॉक्टर आहे, ती एक स्वावलंबी आई आहे आणि तू एक अपयशी नवरा आणि गुन्हेगार बाप. मी रुमेसाला साथ दिली कारण ती माझी पुतणी असण्यासोबतच माझी सूनही होती आणि मला तिला खंबीर पाहायचं होतं." हे ऐकून मला धक्का बसला. माझ्या बापाने माझ्यापासून हकीकत लपवली होती, जेणेकरून मला माझ्या चुकीची जाणीव व्हावी. ते शांत प्रेक्षक नव्हते, तर माझ्या आयुष्यातला एक मोठा वळण होते. माझे सर्व चुकीचे निर्णय, माझा अहंकार आणि माझी उद्धटपणा एकाच क्षणात माझ्यावर उलटले. रुमेसाने घटस्फोट घेतल्यानंतर आपलं शिक्षण पूर्ण केलं, परदेशी स्कॉलरशिप मिळवली आणि हुजैफाला जन्म देऊन त्याला एकटीनं वाढवलं. तिने केवळ आपलं वजन कमी केलं नाही, तर एक आंतरराष्ट्रीय स्तराची डॉक्टर बनून स्वतःचं स्थान निर्माण केलं. मी माझ्या अहंकारात एका हिऱ्याला नाकारलं होतं. "मला सांगा अब्बू, हुजैफा माझाच मुलगा आहे ना? रुमेसाने खोटं सांगितलंय की त्याचा बाप मेलाय?" मी कळवळून विचारलं. अब्बूंनी शांतपणे उत्तर दिलं. "रुमेसाने खरंच खोटं बोललेलं नाही हारेस. ज्या माणसाने तिचा हक्क दिला नाही, जिला द्वेषाने सोडलं आणि जिचा अपमान केला, त्याचा बाप असणं एक प्रकारे संपलेलं असतं. हुजैफासाठी त्याच्या बापाचं अस्तित्व नाहीये, हे तिचं सत्य आहे." त्यांच्या शब्दांनी माझं काळीज छलणी झालं. मी माझ्या बापाच्या पाया पडून रडत म्हणालो, "मला माहीत आहे, मी खूप मोठी चूक केली आहे. मला माफ करा अब्बू, मला सगळं काही ठीक करायचं आहे. मला रुमेसा आणि हुजैफाला परत आणायचं आहे. मला एक संधी द्या." माझ्या मनात द्वेषाच्या जागी पश्चात्ताप आणि तिच्याबद्दलचं अतोनात प्रेम निर्माण झालं होतं. मला रुमेसाच्या यशाचा अभिमान वाटत होता आणि स्वतःची खूप लाज वाटत होती. अब्बूंनी पहिल्यांदा मला मिठी मारली, पण त्या मिठीत आता जुना द्वेष नव्हता, तर एक धडा शिकवणारी शक्ती होती. ते म्हणाले, "जा, स्वतःला तिच्यासमोर सिद्ध कर. तिचं प्रेम, तिचा सन्मान आणि तिचा विश्वास पुन्हा मिळव. हा रस्ता कठीण असेल, पण जर तू खरोखर बदलला असशील, तर देव तुझी मदत करेल." मला माझ्या बापाचं प्रेम पुन्हा मिळालं होतं, पण आता माझी पुढची आणि शेवटची परीक्षा रुमेसासमोर होती. मुलाखतीनंतर मी लगेच अमेरिकेला परत आलो. माझ्या मनात पश्चात्ताप आणि एका नव्या आशेची आग जळत होती. माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आता फक्त रुमेसाचा विश्वास आणि माझा मुलगा हुजैफाचं प्रेम मिळवणं हेच होतं. मी माझ्या मॅनेजरकडून 1 आठवड्याची रजा घेतली आणि दिवस-रात्र फक्त रुमेसाच्या क्लिनिकबाहेर वाट पाहणं सुरू केलं. माझ्या हातात दररोज ताजी फुलं असायची आणि मी कित्येक आठवडे तिथेच उभा राहिलो. पाऊस असो वा कडक ऊन, मी दररोज तिची भेट घेतली, माफी मागितली. दररोज सकाळी क्लिनिक उघडण्यापूर्वी एक माफीनामा आणि फुलांचा गुच्छ तिच्या डेस्कवर ठेवायचो. पण ती माझा प्रत्येक प्रयत्न कठोरपणे धुडकावून लावायची.
तिची वागणूक एखाद्या दगडाच्या भिंतीसारखी होती, ज्यावर माझ्या पश्चात्तापाच्या शब्दांचा कोणताही परिणाम होत नव्हता. एका दिवशी मी पाहिलं की रुमेसा क्लिनिकमधून निघून वेगाने जात होती. मी संधी साधली आणि तिच्या पाठलाग केला. जेव्हा ती एका सार्वजनिक पार्किंगमध्ये आपल्या गाडीजवळ पोहोचली तेव्हा मी तिचा हात धरला. तिने आश्चर्य आणि रागाने माझ्याकडे पाहिलं. तुला काय झालंय हारिस? तिने रागाने दबल्या आवाजात विचारलं. तू मला त्रास देतोयस, मी पोलिसांना बोलवेन. बोला, मी लगेच म्हणालो. मला कशाचीही पर्वा नाही. मला तुझ्याशी बोलायचं आहे, हुजैफाबद्दल, आपल्याबद्दल. मी तिला सावधगिरीने पण हट्टाने जवळच्या एका छोट्या कॅफेमध्ये नेलं. ती खूप नाराज होती, पण मी तिचा हात इतक्या घट्ट पकडला होता की ती विरोध करू शकली नाही. कॅफेमध्ये एका शांत कोपऱ्यात मी तिला बसवलं आणि हळूच तिच्यासमोर टेबलावर झुकलो. मला माहीत आहे मी तुला खूप त्रास दिलाय. मी तुझ्या सन्मानाला ठेच पोहोचवली, तुझ्याकडून तुझा हक्क हिरावून घेतला. मी तुझ्या अस्तित्वाकडे सतत दुर्लक्ष केलं, फक्त माझ्या अहंकारासाठी. माझा आवाज जड होता. मी खोल श्वास घेतला. पण हुजैफा माझा मुलगा आहे. मी या नात्यापासून कधीच पळ काढणार नाही. आणि तू माझी पहिली पत्नी आहेस. मला एक संधी दे, एक नवीन सुरुवात. मी माझ्या आयुष्यातलं सर्वात नम्र पाऊल उचललं. खूप हळुवारपणे तिच्या हाताचे चुंबन घेतले. ही माझ्याकडून झालेली चूक स्वीकारल्याची खूण होती. माझ्या या कबुलीनंतर रुमेसाच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा विरघळला. तिच्या डोळ्यात आलेले आसू हेच होते जे ती गेल्या 5 वर्षांपासून रोखून धरत होती. तू मला उद्ध्वस्त केलं होतंस हारिस, ती तुटलेल्या आवाजात म्हणाली. तुझ्या द्वेषाने माझे तुकडे तुकडे केले होते. मी दररोज रात्री स्वतःला पटवून द्यायची की मी तुझ्याशिवाय पूर्ण आहे, पण मी तुला पुन्हा तो हक्क देणार नाही की तू मला सोडून जाशील. मग ती थांबली आणि पहिल्यांदा पूर्ण हकीकत सांगितली, जी ऐकण्याचा मी कधी प्रयत्नच केला नव्हता. हो, हे खरं आहे की हुजैफा तुझा मुलगा आहे, तिने नजर खाली करून म्हटलं. पण तुझ्या घटस्फोटानंतर मी माझं आयुष्य पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न केला. मी डॉक्टर नावेदशी लग्न केलं होतं आणि ते खूप चांगले माणूस होते. तिच्या डोळ्यात पाणी आलं. 1 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला आणि मी पुन्हा एकटी पडली. तुझ्या द्वेषानंतरही मी हुजैफाला एक चांगलं घर देण्याचा प्रयत्न केला होता. तिचं बोलणं ऐकताना माझं मन जणू बुडून गेलं. मला माझ्या चुकांचं वजन आधीपेक्षाही जास्त जाणवलं. मी हळूच म्हणालो, रुमेसा, जर मला त्यावेळी बुद्धी असती तर मी तुला कधीच सोडलं नसतं. समायराला घटस्फोट देणं ही माझी शिक्षा होती. या नात्याने मला शिकवलं की खऱ्या नात्याची किंमत काय असते. मला आता फक्त एक घर हवंय, तू आणि हुजैफा. पुढचे अनेक महिने माझ्यासाठी एक परीक्षाच ठरले. मी दररोज तिच्या क्लिनिकला जायचो. कधी पाणी घेऊन यायचो, कधी हुजैफाला खेळणी द्यायचो, कधी तिचा इस्त्री केलेला कोट आणून ठेवायचो. मी माझं प्रेम तिच्यावर लादण्याऐवजी तिचा सन्मान राखला. मी तिला वारंवार खात्री दिली की माझा कल केवळ जुन्या आठवणींसाठी नाही, तर डॉक्टर रुमेसासाठी आहे, जी खंबीर आणि प्रामाणिक आहे. मी तिला ती रक्कम देण्याचाही प्रयत्न केला जो एकेकाळी तिचा हक्क होता, पण तिने कठोरपणे नकार दिला. डॉक्टर रुमेसाला कोणाच्याही पैशांची गरज नाही. या एका वाक्याने मला जाणीव करून दिली की ती काळासोबत अधिक मजबूत झाली आहे. मग ती रात्र आली जेव्हा हुजैफा खूप आजारी पडला. रुमेसाला रात्रभर क्लिनिकमध्ये राहावं लागलं. मी सुद्धा तिथेच होतो. बाहेर वेटिंग रूममध्ये बसून मी तिला शक्य तो सर्व आधार दिला. सकाळी हुजैफाची तब्येत सुधारली तेव्हा ती आश्चर्यचकित नजरेने म्हणाली, तू घरी नाही गेलास हारेस? मी तत्काळ निग्रही स्वरात म्हणालो, कारण मी तुझा नवरा आहे आणि मी एकदा तुला एकटं सोडलं होतं, पुन्हा कधी सोडणार नाही. महिन्यांचा संयम, सततचे प्रयत्न आणि दररोजच्या माफीने अखेर तिचं हृदय वितळलं. तिला माझ्या डोळ्यात सत्याची जाणीव झाली. मग एक दिवस पार्कमध्ये हुजैफा खेळताना माझ्याजवळ आला आणि पहिल्यांदा मला पापा म्हणाला. तो क्षण माझ्या अस्तित्वाला प्रकाशाने भरून गेलं. रुमेसाने हसून मला परवानगी दिली की मी माझ्या मुलाला मिठी मारू शकेन. आम्ही घरच्यांच्या उपस्थितीत एका छोट्याशा शांत समारंभात पुन्हा निकाह केला. यावेळी आम्ही एकमेकांचे हात घट्ट धरले होते, पश्चात्तापाने नाही तर आशेने. आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला की हुजैफाला एक प्रेमाने भरलेलं घर हवंय आणि आम्ही त्याला ते देऊ. आज मी एक यशस्वी इंजिनियर नक्कीच आहे, पण माझी खरी ओळख ही आहे की मी पश्चात्तापातून सावरलेला एक नवरा आणि अभिमानाने भरलेला एक बाप आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.